सतत थकवा जाणवतोय, सतत सुस्ती येतेय, हातापायाला मुंग्या येत आहेत, तर मग आहारात आपण काय घ्यायला पाहिजे? बघा, शरीरामध्ये आपल्या सप्तधातू आहेत. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र आणि त्रिदोष हे आपलं शरीर चालवत असतात. तर सकाळी उठल्यावरती आपण जी न्याहारी घेतो त्याच्यामध्ये आपण वाफवलेली कडधान्य आहेत किंवा खसखस आणि दूध आहे, फळं आहेत, भाज्यांचं सूप आहे, हे जर आपण आहारामध्ये घेतलं तर आपल्याला दिसेल की आपली ताकद हळूहळू वाढायला लागली आहे. एकदम एका वेळी भरपूर खायचं नाहीये, पण गूळ आणि शेंगदाणे बघा त्यांच्यामध्ये किती ताकद आहे. पूर्वी बघा आपण उन्हातून बाहेर जाऊन आल्यावरती गुळाचं पाणी मुद्दाम द्यायचो का? गुळाच्या घड्यामध्ये आयर्न असतं, ताकद येते, क्विक एनर्जी सोर्स आहे. चणे, फुटाणे आपण जे बघतो की जे भाजलेले चिकपीज आहेत त्याच्यापासून हे चणे बनवले जातात की जे खूप एक चांगला सोर्स आहे आपल्या एनर्जीसाठी. पण ज्यांना वात आहे त्यांनी हे पदार्थ कमी प्रमाणात घ्यायचे. त्याचबरोबर आपण डिंक आणि तूप पण घेऊ शकतो. डिंक इतका पौष्टिक आहे, जर तो तुपात भिजवून आपण खाल्ला तर कॅल्शियम शरीराला चांगलं मिळतं, हाडांची बळकटी आपल्याला मिळत असते. तर हे सगळे पदार्थ आहारामध्ये नक्की ठेवा, म्हणजे तुम्हाला थकवा आणि सुस्ती जाणवणार नाही.